स्तोत्र वाचलं त्यातला दुसरा जो शब्द आहे बार, मुलगा. स्तोत्र संहिता 2 मध्ये जे काय की आपण जे वाचलेलं आहे पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये तो शब्द कितव्या वचनात आलाय? 7व्या वचनामध्ये आलाय. आता ज्यांच्याजवळ हे हिब्रू बायबल मी दिलेलं होतं ते आपण काढू. हिब्रू बायबल तुला दिलेलं आहे ना, और निकालो. हिब्रू बायबल जे ज्यांना ज्यांना दिलेलं आहे, ज्यांच्या मोबाईलमध्ये त्यांना हे सांगितलेले आहेत त्याने तो काढावा आणि जे काय की साम निकाल ना. एस्तेर साम सेकंड चॅप्टर आणि किती वचन? 7वं वचन. पटापट यायला पाहिजे, प्रॅक्टिस ठेवायची. सन शब्द कितवा आला त्याच्यामध्ये शब्द? एस्तेर फार ढिल्ली आहे. एस्तेर इतकं पटापट यायला पाहिजे ना, तू इतकं बाकी त्यामुळे पटापट करतात. स्तोत्र संहिता 2रा अध्याय 6 ना 7वा कितवा शब्द आला त्याच्यामध्ये? सन, SON. अजून वरती का? काय म्हणाले बाळासाहेब? सन. हा, स्तोत्र संहिता 2 जेव्हा असं वचन आहे त्याच्यामध्ये अजून एस्टरने प्रॅक्टिस केली नाहीये वाटतं, त्याचा वापर केला नाही कधी. ते गंज खायला गेलं वाटलं. ऊपर जाना ही नहीं. एस्तेर भाई कसं काय व्हायचं? हो, यूज ही नहीं करता ना, करके नहीं जाता. दोन 12 मुलाने क्रोधाष्ट होऊ नये. मिळाले असते. he be angry last the son kiss. त्याचं चुंबन घ्या, मुलाचं चुंबन घ्या, त्याने रागावू नये म्हणून. कोणता शब्द आला तिथं? 12 अर्थात मुलगा. ह्याचा अर्थ
मुलगा आहे, बार आणि बेन. स्तोत्र संहितामध्ये इथं जो बार शब्द आलेला आहे, आता इथं माझं मोठं नाही प्रोजेक्ट, इथे लिंक लावून तुम्हाला स्क्रीनवर दाखवायला, ते मोठं नाहीये. इथं जे काय आहे की जो तिसरा शब्द आलेला आहे, तिसरा शब्द सापडले का? अरे रे 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 रे, हमेशा वापर होने से फिर ठीक से आ जाता है. कितवा ते बाहर शब्द, कोणता शब्द आलाय? SON, सनच्या खाली हिब्रू शब्द अरे रे, तर बाकी लोक तुम्हाला कसं काय जमतात ते? बाकी सर्व जमते, बायबलचं नाही जमत. हा इथं आलाय सन, SON, सन. हिब्रू मध्ये त्याचा शब्द इथं खाली दिलाय बार. बार याचा अर्थ मुलगा. येशू मसीहा त्या जे काय आहे की यावे एलोहिमचा जो काय तो मुलगा आहे, आणि त्याने रागावू नये म्हणून जे काही तुम्ही त्याचं चुंबन घ्या म्हणून स्तोत्र संहिता जे काय की 2:12 मध्ये तिथं जे काय की पाहायला मिळतं की अर्थात पवित्र शास्त्रातील बेत हा पहिला मूळाक्षर जे काय आहे की 12 जे काय आहे की 12 एशीत येशू मसीहाच्या बाबतीतला तो काय की जो मुलगा, जो येशू मसीहा जो आहे त्याचा मुलगा, त्याच्या बाबतीत इथं तो दाखवत असल्यामुळे मग ते 28 आणि 18 वचनामध्ये तो स्वतः मसीहा इथं सांगत आहे की आकाशातील आणि पृथ्वीवरील सर्व जे काय की अधिकार ते मला देण्यात आले. अर्थात येशू मसीहाला ते सर्व अधिकार देण्यात आले. आकाश आणि पृथ्वीवरील का देण्यात आले? कारण तो घराचा मुख्य आहे. तो मुख्य त्याचा जो काय की मुलगा आहे, बेन आहे किंवा बार आहे, म्हणून त्याचा मुलगा त्याला जो वारसाने द्या काय की त्या सर्व गोष्टी इब्री लोकांच्या पत्रात पाहायला मिळते की त्याने त्याला सर्व वारसाने सर्व गोष्टी जे काय की त्या दिल्या. आणि पुढे देखील आम्हाला पाहायला मिळते की मग पुढे कलसेकराच्या पत्रामध्ये 1 अध्याय 17 वचनामध्ये की तो सर्व गोष्टीच्या आधी आहे. येशू हा नवीन करातलं शिक्षण आहे, परंतु त्याचा जो मसीहा जो त्याचा जो मुख्य जो भाग आहे तो युगाच्या आरंभापूर्वी सर्व निर्माण करण्याच्या आधी तो जे काय की त्या पित्याच्या बरोबर तो होता. म्हणून तिथं त्याला जो काय आहे की मसीहा हा शब्द जे काय की तिथं पाहायला मिळतो जुन्या करारामध्ये. आणि म्हणून पाऊल जे काय की कलसेच्या मंडळीला तो दाखवते की सर्व गोष्टीच्या आधी तो आहे. आणि पुढे पाहायला मिळते की त्याच्यामध्ये सर्व गोष्टी जे काय की एकत्र आहेत. सर्व गोष्टी मसीहामध्ये एकत्र आहे. एलोहिम या शब्दाच्या जे काय की अर्थाकडे जे काय की आता आपण पाहणार आहोत की एलोहिम या शब्दामध्ये तो अनेक वचनी जे काय की तो शब्द आहे. आणि अनेक वचनी तो शब्द असल्यामुळं इथं आम्हाला पाहायला मिळते की मराठी भाषेमध्ये त्याचा अर्थ देव असा आहे, परंतु या एलोहिमचं जे काय की स्वतःला व्यक्तिवाचक, परमपवित्र आणि अतिश्रेष्ठ अशी जी पवित्र शास्त्रामध्ये नावं आहेत, हिब्रू पवित्र शास्त्रात एलोहिम जो आहे त्याला स्वतःची व्यक्तिवाचक नाव, परमपवित्र असं नाव आणि सर्वात श्रेष्ठ जे असे जे नाव ते पवित्र शास्त्रातील जुन्या करारामध्ये जे काही की पाहायला मिळतात. यावे आहे, यारे आहे, याह आहे, या आहे, अदोन आहे, अदोनाई, अशा प्रकारचे अनेक नाव त्या एलोहिमला स्वतःची आहेत. अर्थात अब्बाला, पित्याला ते नाव आहे. परंतु नवीन करारामध्ये मसीहाच्या मंडळांना जे काही सभासदांना की ह्या नावांची माहिती नाही. मसीहाच्या ज्या काय की नवीन करारातल्या ज्या मंडळ आहेत त्या मंडळांना त्या यावे एलोहिम अब्बाचे जे काय की स्वतःच्या नावाची कोणत्याच प्रकारे माहिती नाही, नाव माहिती नाहीये. जगातील जे काय की धार्मिक इतर धर्मीय लोकांचे जे देवतांची जी नावं आहेत ते जे काय आहे की ते नावं त्यांनी भाषांतर करणाऱ्यांनी टाकल्यामुळं तीच नावं आज मंडळांमध्ये जे काय की ते वापरले जातात. कुठं कुठं प्रार्थना करण्याच्या वेळेस, शास्त्रवचन वाचण्याच्या वेळेस,
संदेश देण्याच्या वेळेस देखील जो संदेश देतो, जो त्या संदेश देणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या त्या एलोहिमचं नावाचं माहिती नाहीये, काय ओरिजिनल त्याचं नाव आहे, फायदा काय त्याने संदेश देऊन. कॉमन शब्द वापरतात अनेक लोक, परमेश्वर, भगवान, वेगळे जे देवदेवता आहे विधर्म्यांची नाव देवताची, त्या नावाचा उपयोग करतात. अर्थात ही जी नावं जेव्हा ते वापरतात त्याचा अर्थ ते लोक यावे एलोहिमची उपासना न करता ते त्यांच्या जे काय आहे की परधर्मीय देवतांची उपासना करत आहे. जेव्हा तुम्ही परमेश्वर नाव उच्चारता त्यावेळेस तिथं संस्कृतच्या नियमाप्रमाणे जो आद्य जे शंकराचं आद्य जे नाव आहे परम ईश्वर, ते शंकराचं ते नाव घेऊन अर्थात तिथं प्रार्थना करतात. तो कशी प्रार्थना ऐकेल तुमची? माझ्यासमोर तुला अन्य देव नसत. जे आम्ही पाहतो की स्तोत्र करता म्हणत की जर आम्ही आमच्या एलोहिमचे नाव विसरलो असतो तर आम्ही परकीय देवाच्या जे काय की पुढे हात पसरले असते. जरी गुलामगिरीमध्ये इस्रायल लोक जे काय की आज तागायतपर्यंत हजारो वर्ष ते होते, पण तरी देखील ते त्यांनी त्यांचं ते एलोहिमचं नाव जे आहे ते विसरले नाही. त्यांचं नाव त्यांना माहिती आहे. आणि भर दिवसा आमच्यामध्ये आम्ही पाहतो की ज्या मंडळ्या मसीहाच्या आहेत त्या मसीहाचं नाव न घेता परकीय देवतांचे जे नाव घेतात. स्तोत्र करता म्हणत आहे की परक्या देवताचं नाव माझ्या मुखावर न येऊ, मी घेणार नाही. दावीद लिहिते तो काय आहे, विधर्मी देवतांची नावं मी आपल्या जिभेने उच्चारणार नाही. आणि मंदिरामध्ये शंकराचं नाव उच्चारतात. त्यांचं अल्लाचं, भगवान किंवा अल्लाह जो होतो त्याचं जे प्रोनाउन्सेस मध्ये घेतात खुदा, ही काय आमच्या एलोहिमची नावं नाहीये. ते भाषांतरित करत आलेले करणाऱ्यांनी चुका ज्या केलेल्या आहेत त्या चुका आज तागायपर्यंत तसंच चालत असल्यामुळं जे काय आहे की मंडळ्या ज्या आहेत त्या चुकीच्या मार्गाने चाललेल्या आहेत. गहन आहे. पाऊल येते की जेव्हा मी मंडळांना तुझं वचन शिकवण्यासाठी जाईल त्यावेळेस त्याने माझ्यासाठी त्या वचनाचं दार उघडावं. म्हणून त्या मंडळीला तो सांगते की माझ्यासाठी कलसेकराच्या पत्रामध्ये की तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा, की मला कशा प्रकारे त्याचं वचन सांगता येईल स्वतः सांगता येईल. माझ्यासाठी तुम्ही दार उघडा. प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा त्याने त्या माझ्यासाठी दार उघडावं म्हणून. वेगवेगळ्या प्रकारची जी नावं आम्ही पाहते आजकाल जगामध्ये अनेक लोक घेतात. प्रत्येक भाषेमध्ये वेगळे जे नाव आहेत. ग्रीक भाषेमध्ये वेगळे नाव घेतात. ओरेस, थोडास, त्यांचं ज्युपिटर बी होतच, मार्कलस बी होत. प्रत्येक भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे जितके भाषांतर मूळ शब्द सोडून ज्यांनी ज्यांनी भाषांतर वेगळे केलेले ते सर्व परधर्मीयाची जे काय की तिथं उपासना करतात. इथं जो आहे त्याचा मुलगा जो बेन मसीहा, आयसेस शब्द वापरलाय तिथं. मसीहाच्या जागेवर तिथं शब्द म्हणून जो काय की वर्ड्स शब्द म्हणून तो वापरते. ख्रिस्त शब्द वापरत आहे तिथं. सत्याच्या ज्ञानापर्यंत न पोहोचल्यामुळे आमच्यामध्ये जे काय की ह्या त्रुटी आहेत. अभ्यासी वृत्ती आमची नाहीये. प्रत्येक गोष्ट टॅली केली पाहिजे, पडताळा केला पाहिजे, क्रॉस एक्झामिनेशन केलं पाहिजे. एखादा शब्द आहे त्या शब्दाच्या आत शिरला पाहिजे. ती कसरत केली पाहिजे आम्ही आत घुसण्याची. आत घुसल्यानंतर जे रहस्यमय ज्या सगळ्या ज्या गोष्टी त्याच्याद्वारे प्रगट होतात त्या सर्व विवेचनाच्या माध्यमातून आम्ही जेव्हा पाहत असताना त्याला पवित्र शास्त्रात रेफरन्स आहे का,
ते पाहणं गरजेचं असतं. या बेरेसीत ह्या शब्दामध्ये आम्ही पाहतो की ज्या सगळ्या अनेक ज्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. प्रत्येकाला पवित्र शास्त्रामध्ये रेफरन्स आलेले आहेत. पण इतकंच की आतापर्यंत आम्हाला कोणी जे काय की ह्या इतक्या 7 शब्दांच्या बाबतीत कोणी काय दाखवलं नाही, शिकवलं नाही आणि शिकवत बी नाही कोणी. तर याच्यामध्ये असलेलं जे काय की त्या आम्ही पाहतो एलोई, आरामिक मध्ये एली 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 लबा सबोखनी, हिब्रू मध्ये एलोई एली लबा सबोखनी. तो शब्द आम्हाला पाहायला मिळतो की यहोवे तो आम्ही पाहतो त्याला देखील जे काय की कॉमन हिब्रू नियमाप्रमाणे यहोवे हा शब्द कोण भूतलावरील कोणताही मनुष्य न उच्चारण्यास पात्र नसल्यामुळं, यहोवे हा शब्द उच्चारण्यासाठी कोणताही मनुष्य पात्र नसल्यामुळं हिब्रू नियमाप्रमाणे बिब्लिकल नियमाप्रमाणे अदोन शब्द तिथं वापरला जातो. आणि म्हणून त्यांच्या हिब्रूच्या बायबलमध्ये किंवा स्तोत्रकर्ता आपल्याकडे आहे त्या स्तोत्रामध्ये जिथं यहोवे शब्द आलेला आहे त्याच्या शब्दाच्या पुढे बारीक अक्षरामध्ये तो अदोन शब्द आलेला आहे. त्यांचा तो अदोन आहे आम्हाला पाहायला मिळतं की त्या एलोहिम मधला पहिला व्यक्ती पिता एक आत्मा आहे, परंतु वर्क जे आहे काम आहे हे भिन्न भिन्न आहे. मसीहाचा आत्मा म्हणा किंवा यहोवे एलोहिमचा आत्मा बोला, एक आत्मा पवित्र आत्मा ज्याला कादोश रुआ शब्द आला आहे. भिन्न भिन्न काम जरी काम आहे परंतु तो सर्व काम कोरिन्थीकरांचा पत्र 1 अध्याय आणि जे कृपादान आहे त्या कृपादानामध्ये तो काय सांगत आहे की अनेक काम करणारे लोक आहेत परंतु सर्वांकडून तो काम करून घेणारा आत्मा एकच आहे. पवित्र आत्मा जो आहे तो ते काम करून घेणारा तो एकच आहे. इथं वर्क डिस्ट्रीब्युशन आहे. पित्याचं वर्क वेगळं आहे, पुत्राचं वर्क वेगळं आहे, पवित्र आत्म्याचं वर्क वेगळं आहे. जरी हे तिन्ही वेगळे काम जर असले तरी तिथं जो काय की तो एकच तो आहे. म्हणून त्याला तो शब्द जो आलेला आहे तो एलोहिम म्हणून इथं जे काय की पाहायला मिळतो. भिन्न भिन्न कामं जरी असले तरी तो कादोश रुआ म्हणजे पवित्र आत्मा देखील जो काय की तो आपल्या सर्वांचा परिचित आम्हाला पाहायला मिळतो. तो बेन जो आहे तो मसीहा तो देखील आम्हाला जे काय की तो पाहायला मिळतो. आणि जे काय की तो निर्माण करता आहे, मसीहा निर्माण करताय. येशुआ इथं कनेक्ट होऊ शकत नाही. निर्मितीमध्ये या बेथ जे काय आहे की या उत्पत्तीच्या निर्मितीमध्ये मसीहाच्या बरोबर येशू हा शब्द येशुआ हा शब्द लावू शकत नाही. कारण हा शब्द त्या मसीहाला जेव्हा तो मानवी देह धारण करून आला त्यावेळेस त्याला जे काय आहे की आकाशातल्या देवदूतांनी जे काय आहे की ते नाव त्याला सुचवलेलं आहे मरियाला, योसेफाला, की तू त्याचं नाव येशुआ ठेव. हिब्रू मध्ये तो बोललेला आहे, ते मराठीत नाही बोलला येशू म्हणून ठेव. वेगवेगळे जे भाषांतर झालेले बायबलचे त्या वेगवेगळ्या भाषांतरामध्ये तो नाही बोलला जिजस विजस असे काही जे नाव आहे ते ज्युपिटरचं शॉर्ट फॉर्म आलेलं आहे जिजस, त्याच्यामध्ये जिजस ह्याच्यामधले अर्थात ग्रीक देवताचा उल्लेख आहे त्या ह्याच्यामध्ये ज्युपिटरचा जिजस या शब्दामध्ये. म्हणून जे हिब्रू आणि ग्रीक या लँग्वेजवर या धार्मिक बिब्लिकल सेक्शन मध्ये पारंगत असलेल्या व्यक्तींचं स्टेटमेंट तुम्ही पाहिलं तर हे जे पवित्र शास्त्र आम्ही वापरतो ते सर्व पवित्र शास्त्र तो दाखवते की मूर्तीपूजकाचं कागदपत्र आहे. मूर्तीपूजकांचं कागदपत्र आहे का? कारण त्या निर्माणकर्त्याचं ज्याने जे दिलेलं आहे त्याचं नावच काढून टाकलेलं आहे. त्याचा कुठेच उल्लेख नाही, त्याचे अवशेष ठेवले नाही. त्याचा जो काय की अर्थ प्रोनाउन्सिएशन उच्चार जो आहे तो ऍटिट्यूड जे काही प्रत्येक भाषेमध्ये घेता येतो त्याप्रमाणे कुठेही कोणत्या बायबलमध्ये जे काही ठेवलेले नाही. आणि ते आम्ही शिकवतो. मूर्तीपूजकाचे कागदपत्र पाठ करा, बोलून दाखवा. आता जोपर्यंत आम्हाला सत्याच्या ज्ञानाने आम्ही परिपूर्ण होत नाही त्या कादोश रुआच्या तोपर्यंत आम्ही यातल्या एकही गोष्टीचा उलगडा करू शकत नाही.
तो त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे सर्व रहस्यमय आणि सर्व गुज ज्या गोष्टी तो तुम्हाला शेवटच्या काळामध्ये प्रगट करेल. जे ज्ञान होतं रहस्यमय जे ज्ञान ते काळाच्या समाप्तीच्या दिवसामध्ये त्याने ते पुन्हा जे काय की ते प्रगट केलं, उघड केलं. पुष्कळ विस्तार झाला आता हिब्रूचा. पुष्कळ जण आता हिब्रूच्या नियमाप्रमाणे जे काय की पवित्र शास्त्रातील आपापले शब्द जे काय की ते चेंज करून ते तिथे जे काही हिब्रू शब्द उच्चारायचा प्रयत्न करतात. कोण करतं की ज्यांना ते सापडलं, ते ज्यांना सापडलं नाही, ज्यांनी शोधलं नाही, ज्यांनी अभ्यास केला नाही, ज्यांना ते ज्ञान नाही, ते परत जे काय की त्यांच्या त्या स्थानिक जे काय की मूर्त्या पूजातल्या देवतांची नावं ते घेत. देहधारी करून आलेला, धारण करून आलेला जो आहे मसीहा, त्याचं नाव तिथं ठेवण्यात आलेलं होतं येशुवा. शिमोनाने, याजकाने जे काय की मंदिरामध्ये मसीहाचं जे समर्पण केलं हे ग्रीक भाषेमध्ये केलं नाही, जगातल्या कोणत्याच भाषेमध्ये केलं नाही. प्रॉपरली त्यांच्या स्वतःच्या लँग्वेज मध्ये अर्थात हिब्रू भाषेमध्ये त्यांनी त्याचं समर्पण केलं. समर्पणाचा जो विधी, सुनतेचा विधी, तो त्याने त्याच्या भाषेमध्ये हिब्रू मध्ये ते केले. त्याची स्वतःची जी मदर टंग, स्वतःची भाषा आहे. इथं आम्ही पाहतोय की जरी मसीहा, येशू मसीहा पित्याच्या उजवीकडे जेव्हा तो बसलेला असताना देखील, जेव्हा त्याने शाऊलाला म्हणजे ते काय की पाऊलला जेव्हा दर्शन दिलं आणि पाऊल त्याच्या न्यायनिवड होत असताना आम्हाला पाहायला मिळतंय की तो 3ऱ्या सेक्शनला तिथं तो लिहिते की अदोनाय म सांगती हिब्रू भाषेमध्ये बोलला. हिब्रू भाषेमध्ये 3ऱ्या सेक्शनला, पहिल्या सेक्शन मध्ये फक्त तो बोलतो की तो अदोनाय म सांगती बोलला, दुसऱ्या सेक्शनला बोलतो अदोनाय म सांगती बोलला, परंतु 3ऱ्या सेक्शनला तो तिथं स्पष्टपणे पाऊल प्रगट करतोय की तो येशुवा म सांगते हिब्रू भाषेमध्ये बोलला, जी आकाशातील देवदूतांची भाषा आहे. जे आम्ही पुढे नवीन आकाश आणि नवीन पृथ्वीमध्ये जे जाणार जे आहे ते आमची त्यावेळेस ती भाषा ती राहणार, आमची मराठी भाषा राहणार नाही. त्या काळात जुन्या गोष्टी सर्व काढून घेतल्या जाईल, तो सर्व काय पुन्हा नवीन तो करेल. मग आम्ही थोडं बोलू त्याला, आम्हाला हिब्रू भाषा येत नाही, त्याच्याकडून आम्हाला ते प्राप्त होणार सर्व. त्या एलोहिमच्या आम्ही पाहतो की एलोहिम ज्या शब्दामध्ये पवित्र जो यावे एलोहिम अब्बा आहे, त्याचा जो बेन, जो मुलगा, जो मसीह आहे, जो कादोस रुवा जो आहे, हे तिन्ही जे आहे आम्ही पाहतो की त्यांचं मिळून जे तो शब्द आले तो एलोहिम. आणि एलोहिमच्या बाबतीत आम्हाला पाहायला मिळतंय की मुलगा आणि एलोहिम एक आहे. यावे आणि मसीहा हे दोघं एक आहे. उदाहरणार्थ आम्ही पाहतो नीतिसूत्रे 8वा अध्याय आणि 22 आणि 23 वचनामध्ये की यावे अदोनायने आपल्या मार्गाच्या आरंभी, आपल्या पुरातन कृत्याच्या पूर्वी मला म्हणजे मुलगा म्हणून मसीहा याला धारण केले. सर्व कालापासून, आरंभापासून, पृथ्वीच्या पूर्वी मी अभिषिक्त मसीहा असा होतो. शल्मोनाला झालेलं प्रकटीकरण ते तुमच्या मराठीच्या बायबल सोसायटी भाषांतरामध्ये मिळणार नाही. या गोष्टी काय वाचा, काय पैदा केले, सर्व निर्माण जे निर्माण करत्याच्यावर सर्व जे कृत्य सर्वात पहिल्यांदा मला पैदा केले याचा अर्थ जन्म दिलाय का, बाळांत झाले का कोणी. दुसरं का 22-23 वचन, माझी स्थापना झाली. ते काय देवविवेक स्थापना व्हायला तिथं जशी प्रतिस्थापना केली जाते तशी स्थापना होती. काय शिकवणार आम्ही लोकांना. तर जी सत्यता आहे आम्हाला पाहायला मिळते की यावे अदोनाय
आणि आपल्या मार्गाच्या आरंभी आपल्या पुरातन कृत्याच्या पूर्वी मला म्हणजे येशू मसीहाला धारण केले. सर्व काळ आरंभापासून पृथ्वीच्या पूर्वी मी अभिषिक्त अर्थात मसीहा होतो. पंडित रंबाच्या बायबलमध्ये त्याचं जे काय की विवेचन पाहायला मिळतं. दानिएल 4 अध्याय 25 वचनामध्ये पाहायला मिळते की त्याने उत्तर देऊन म्हटले, पहा मी चौथा पुरुष मोकळा अग्नीमध्ये फिरत असलेला पाहतो आणि त्यांना काही उपद्रव झालेला नाही. चौथ्याचं स्वरूप एलोहिमच्या बेन सारखं आहे. चौथ्याचं स्वरूप एलोहिमच्या बेन स्वरूपासारखा आहे. अर्थात तो मसीहा होता. शद्रक मेशक अबेदनगो त्यांना जेव्हा अग्नीच्या भट्टीमध्ये टाकण्यात आलं होतं तेव्हा नबूकदनेस्सर राजाने जेव्हा पाहायला मिळतं की त्याला अग्नीच्या भट्टीत टाकलं आणि जेव्हा तो पाहतोय की चौथा माणूस, 3 माणसं टाकले पण तिथे चौथा माणूस आहे आणि तो स्वतः इथं सांगत आहे की एलोहिमच्या बेन अर्थात त्या एलोहिमच्या मुलासारखं मी त्याचं स्वरूप पाहत आहे. दानिएल 7 अध्याय 13 वचनामध्ये देखील जे पुरातन पुरुष म्हणजे स्वतः यावे अदोनाय आणि मनुष्याचा पुत्र आता तो मसीहा दानिएलला संदेशाच्या मार्गाने प्रकट झाला. त्याने पाहिलं न्यायनिवाड्याचं पुढील न्यायनिवाड्याचं जे सेक्शन आहे त्याचा तो संपूर्ण पॅराग्राफ आहे. राजस्थाने मांडले गेली, पुस्तकं उघडले गेले आणि जे पुरातन पुरुष जो आहे तो यावे एलोहिम अदोनाई जो आम्ही पाहतो यावे अब्बा आणि मनुष्याच्या पुत्रासारखा मसीहा येशू मसीहा तिथं आहे म्हणून तो पाहते. दानिएलला देखील दाखवले येशू मसीहा अदृश्य एलोहिमचे प्रतिरूप सर्व उत्पत्तीतला प्रथम जन्मलेला आहे. कलसेकराचं पत्र 1 अध्याय 15 वचनामध्ये दाखवते की सर्व उत्पत्तीमध्ये सर्वात पहिला प्रथम जन्मलेला पहिला. म्हणून इथं जे काय आहे की बाईंच्या बायबलमध्ये ते भाषांतर आलेले आहे की पुरातन का कृत्याच्या पूर्वी यहोवेने मला अर्थात मसीहाला परिधान केले. ट्रिनिटी मधला जो 2 भाग पिता आणि मुलगा, बाप आणि मुलगा, आम्ही इतकं डीप मध्ये कधीच गेलो नाही म्हणून अज्ञानामध्ये शब्दामध्ये आम्ही कधीच शिरलो नाही. वचनावर फक्त अभ्यास केला, वाचला शब्द आणि सांगितला बस, बाकी काही नाही. पाऊल कलसेकराच्या मंडळीला तो दाखवत आहे मसीहा जो आहे तो त्या काळामध्ये जे काही की तो सर्वात प्रथम आहे म्हणून जे काही पाऊल त्यांना तो दाखवते. मसीहा सर्वात प्रथम आहे. पुढे देखील तो मसीहा दाखवते की इस्रायल यहुदी लोकांना तो दाखवते. योहान शुभवर्तमान जे काही की 8 अध्याय आणि 58व्या वचनामध्ये तो सांगते येशू मसीहाने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो की अब्राहमाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे. मसीहा स्वतः सांगते, येशू मसीहा सांगते अब्राहमाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे. योहान 8 अध्याय 8 वचनामध्ये पाहायला मिळतं. पुढे पाहायला मिळतं की येशू मसीहा म्हणाला की मी आणि यावे अब्बा एक आहोत. योहान कृष्णवर्तमान जे काही की 10 अध्याय 30 वचनामध्ये स्वतः तो दाखवते. योहान प्रेषित योहान दाखवते येशू मसीहा त्याला दाखवत सांगते शिष्यांना. फिलिप्पे देखील त्याला जे काय की फिलिप्पे त्याला सांगते की तो आम्हाला पिता दाखव म्हणजे बास पुढे झाले आम्हाला. आणि येशू मसीहा त्याला सांगते की फिलिप्पे मी इतका वेळ इतका काळ तुम्हा बरोबर असून तुम्हाला कसं म्हणतो की पिता दाखव, कारण मी आणि पिता एक आहे. हे शिक्षण चाललेलं आहे आपलं एलोहिमचं.